नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आता सध्या उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी टोमॅटो या पिकाची लागवड केलेली आहे। तर आता तुम्ही हा पाठीमागे प्लॉट बघू शकता, हाही आपला घरचाच प्लॉट आहे आणि खूप छान पद्धतीने प्लॉट सेट झालेला आहे आणि हा प्लॉट फक्त आता सध्या 15 दिवसांचा आहे। मी तुम्हाला आता व्यवस्थित बॅक कॅमेराने सगळे झाडं दाखवते। तर आजचा व्हिडिओ आपला काय असणार आहे की टोमॅटोसाठी पहिली ड्रिंचिंग ही कोणती करायची आहे आणि त्यामध्ये कोणकोणते घटक असले पाहिजे, त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, ही सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती होईल। त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता। नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। तर आता हा जो प्लॉट आहे हा 15 दिवसांचा आहे आणि यासाठी आपण ड्रिंचिंग ही कोणती केलेली आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। आणि यापुढेही तुम्हाला असंच शेड्यूल आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे की टोमॅटोसाठी आपण डे बाय डे कशा पद्धतीने शेड्यूल मॅनेज केलं पाहिजे, कोणत्या स्टेजनुसार झाडांना कोणते औषधं दिले पाहिजेत, कोणते खतं टाकले पाहिजेत, ही सर्व संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता तुम्ही हा प्लॉट बघू शकता, खूप छान पद्धतीने सेट झालेला आहे आणि झाडं पण खूप छान पद्धतीने वाढलेले आहेत। आता सध्या आपण झाडांना माती लावलेली आहे। माती लावण्याचं कारण असं की मल्चिंगवरती झाडं लावल्यानंतर काय होतं, मल्चिंगचं जो कागद आहे तो तापल्यामुळे झाडांना झटका बसतो। म्हणजेच झाडांचे हे जे साईडचे हे जे गळे असतात किंवा आपण याला फांदी पण म्हणू शकतो, तर याला थोडंसं असं डाग पडल्यासारखं होतं आणि नंतर ते झाड मरून जातं। तर यासाठी आपल्याला ही माती लावणं मल्चिंगवरती गरजेचं आहे। आणि तसं पण मल्चिंगवरती जरी नसेल ना तरी पण झाडांना छान वाढ होण्यासाठी माती लावणं हे गरजेचंच आहे। तर आता आपण जाणून घेऊयात की यासाठी आपल्याला नेमकं कोणतं ड्रिंचिंग करायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, ड्रिंचिंगसाठी आपल्याला या ठिकाणी 2 किलो गूळ घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला हे जे प्रमाण आहे ना हे एकरनुसार सांगणार आहे। तर एकरी जर तुमचा टोमॅटोचा प्लॉट असेल ना तर यासाठी तुम्हाला 2 किलो गूळ घ्यायचा आहे। त्याचबरोबर ट्रायकोडर्मा जी बुरशी हे आहे बॅक्टेरिया, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। यामुळे काय होणार आहे की जे वाढ आहे झाडांची ती चांगली होणार आहे। त्याचबरोबर जो बुरशीचा प्रादुर्भाव असतो ना आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी मातीमध्ये, तर त्याचा अटॅक आपल्या मुळांवर होणार नाही यासाठी आपल्याला हे ट्रायकोडर्मा जी बुरशीनाशक आहे हे टाकणं यामध्ये खूप गरजेचं आहे। आणि त्यामध्ये मेन म्हणजे की पांढऱ्या मुळांची छानपैकी वाढ होण्यासाठी, झाडं चांगले सेट होण्यासाठी, झाडांची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला यामध्ये ह्युमिक ॲसिडचाही वापर आवश्यक करायचं आहे। तर ह्युमिक ॲसिड जे आहे याचं प्रमाण तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचं आहे 1 एकरसाठी। ट्रायकोडर्मा जी आहे तर त्याचं प्रमाण तुम्हाला 2 लिटर घ्यायचं आहे। आणि गूळ जो आहे काळा गूळ तो तुम्हाला 2 किलो घ्यायचा आहे। आणि संपूर्णपणे व्यवस्थित त्याची आळवणी तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण ह्या प्लॉटला ही ड्रिंचिंग केलेली आहे। आता यानंतर तुम्हाला आणखी एक ड्रिंचिंग करायची आहे। तर नेक्स्ट आपण कोणतं करणार आहोत तर याचा पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती सविस्तर मिळून जाईल। तर शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता। नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल। तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते। जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून या पुढचे येणारे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील।